गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. ब्लॉग फक्त बनवून ठेवते, अपलोड कधी होतील काय माहिती नाही, कारण टाईम भेटला पाहिजे मला एडिट करायला वगैरे. आता वाजलेत 10:30 झाले. आज पूजा आहे, आवरावर होते. दीपाली मारते झाडू, मी भांडी घासून घेते. तिला काय पाण्यामध्ये हात नाही घालायचा, म्हणजे घालून देणार, कारण मेहंदी आहे आणि पूजा पण नाही झाली ना अजून. मग कशाला मग ती बोलतं काहीतरी मला सांगा, काहीतरी सांगा. मग बोललो जा झाडू मार जरा. मग ती झाडू मारते. आई नाश्ता बनवतात, उपमा, आणि त्या लोकांना उपवास आहे ना त्यांचा, तर मग खिचडी बनवतात. तर मी भांडी घासून घेते आणि मला आवरावर करायचे. तर पहिला बोललो ब्लॉगला सुरुवात करते आणि आवाज माझा आहे तसाच आहे. चलो कंटिन्यू राहतो मी ब्लॉगमध्ये. बघते बघ कसा झाडू पाहिजे त्याला, झाडूकडे बघतोय. गौराज तू नको त्याला. चलो मंडळी, वाजले तर 2 आणि जेवले नाही मी. आता एक ताट बनवून आणतात मला. पहिला तर याची आंघोळ वगैरे केली, झोपवलं याला, आणि पार्लरवालीकडनं जाऊन आले, कारण दीपालीची मेकअप करायची आहे ना. तर मग ती येणार आहे 2:45 वाजता. मी आपली मेकअप करेन. साडी मला पहिलं तर काढायचे, बघूया कुठली लावायची ते. त्याला पाण्यात टाकते, झोपवते. डोकं दुखायला लागले माझं. परकर वगैरे होते, असे कलर जातो ना तसे, तर ते धुवून घेतले मी. माझी साडी होती जी हळदीला लावलेली मी, तर ती सगळी हळदीत माखलेली, ती धुवून घेतली. केस धुतले. आज एवढं बरं वाटलं ना, सगळी हळद घुसलेली त्या ह्याच्यात. आणि लग्नाला मी मेकअप केलेली, ती सगळ्यांना आवडली आणि मलासुद्धा आवडली. फक्त हेअरस्टाईल मला अशी चपटीने सूट होत असे, पण छान वाटत होती. सगळ्या मला बोलल्या की चांगले वाटत होते. आता जी पार्लरवाली होती ना, तीसुद्धा म्हणली की तुम्ही खूप छान दिसत होता म्हणून. तर तुम्हाला कसा वाटला लग्नाचा ते सांगा मला. आता मी व्लॉगची मला ना म्हणजे टेन्शन आलं, मी कधी एडिट करू आणि कधी टाकू, ते टाईमच नाही. त्याच्यामुळं बघूया कसं काय होते ते. त्याला झोपवते याच्यात आणि जेवते मी तर पहिला. मस्त दुपारचं जेवण. काय नाही घेतलं तुम्ही? मग हे घ्यायचं ना, घ्या बसा. चला पण डाळ. आजोबा दुपारचं बनवतो, त्याचा जो बनवतो दुपारचं, आणि मग संध्याकाळचं द्यायचं भाकरी. आई बाबा पप्पाचे. हां आमच्याकडं म्हणजे आमच्याकडंच आहेत. आमचं वेगळं आहे, आजोबा एकटा राहतो. हां तुळशी आम्ही साफ करायला घेतलेली तिथं मस्त. अरे बाबा काहीतरी करामती केले, हात सुजल्यासारखं वाटते बघ. पप्पा डॉक्टरकडे न्यायला लागेल, नाही तो शांतपणा करून बसलाय. मी चालत होतो. हे बघा, हे सुजल्यासारखं वाटतंय का? हे बघा. पाया पडा, देवा तुमच्या घरच्या पाया पडा. या मारू नको बेल्ला. मारू मला तिला. नको मारू मला. और केशवान नारायण माधवान गोविंदाय नमो नमः.
कृष्णाय नमः नमस्तु ओम परब्रह्मणे परमात्मने ओम जन ओम तप ओम नमावयामि स्थापयामि भगवान नमावयामि स्थापयामि भगवान नमावयामि स्थापयामि बृहस्पति नमावयामि वहिनीवर बघा शुक्राय नमावयामि स्थापयामि शनिचराय नमावयामि स्थापयामि रामे नमावयामि स्थापयामि केतवे नमावयामि स्थापयामि इंद्राय नमावयामि स्थापयामि अग्ने नमावयामि रमाय नमावयामि स्थापयामि वरुणाय. सर्व मंडळी तयारी केलेली आहे आणि हे कानातले ना मला हल्दीच्या दिवशी घालायचे होते, पण काय घालण्याचा योग आला नाही, त्यासाठी जसे घेतलेले मी. तर आता घालायला भेटलेत तर घातलेत आणि रेडी झालेली आहे. ही साडी वेअर केली मी. केस विंचारलेत माझे मी, गजरे घालायचे आहेत फक्त. चलो आता मी याला झोपवते आणि बाहेर जाते. दीपालीची आई आले, त्यांची काकी वगैरे आले, तर तिथं जाते. जरा नंदिनी वहिनी पण आल्यात, त्यांची मदत करते थोडीशी. दर्शनेला मात्र ते होया मुक्ती. केशवाची नाम देव, माधवाची नाम देव, भावदेवाची जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रघुवाई वल्लभा. भाई मारे फोटो माईक देव काय हा माईक द्या. आहे ना माईक आपल्याकडे. हा दर काढ, कुठे गेले काय इथून काढ. मग ती दोघं सुरुवात करा, चांगली सुरुवात करा. माहेर माझं मायाळू, सासर माझा ऋषी. नामदेवरावांचं नाव घेते पूजेच्या दिवशी. अरे वा अरे वा, मस्त मस्त. या त्यांच्याकडे द्या. चलो, नवीन सुनबाई. घ्या घ्या नवीन. हा नवीन नाव. हा ऍक्शन ऍक्शन. जसा पाहिजे तसा नवरा मिळाला हौशी. साई प्रसाद रावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. मस्त मस्त गुड. वा वा, फोन काढून बोलू दे बोलू दे. घे दे घे. एक दिवस दोन माती दीपावलीची जीवन जाते. सही बात आहे, सही बात आहे. एक दिया दो बाती. हिंदी मध्ये नाव घेतलं. दे माईक दे. माईक नको ना आता पाहिजे का. त्याचा काम अर्थ मीच होतोय. बस तिथं त्या ओटी भरतात ना. अशीच बघ त्या दिवशी मी पुढे इकडे कटे मागत गेला. काय बसलेत ना. भाऊरांच्या मध्ये. माणूस कुठे गेलाय. बसले. दक्षिण द्यायची झालं काय तुमचं. हा कोणी दिली. कोणी तू दिली काय दिले बोलते ना यांनी. मला वाटतं दिले. थांब. पोरांना म्हटलं या बाई जेवून जा, माझ्या तर डबल आलो होतो तुम्हाला बस नको तो तर एकट्याला मग ते देते घेऊन तर घेऊन जा. टिफिन पण आणायचं नसते, पिशवीतना देते. त्यांना खरेदी आपला फोटो काढू झालाय.
असा नाही. हा, घे ना. हॅलो 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 आम्ही सगळ्यांना जेवताना ऑकवर्ड करतो.